नमस्कार मित्रांनो, हेल्दी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कारल्याची भाजी कमी वेळात आणि झटपट कशी तयार होते ते बघूया। कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे 4 कारले घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। मी इथे 2 हिरवी मिरची घेतलेली आहे, जी मी बारीक कट करून घेतलेली आहे। कढीपत्त्याचे पाने, बारीक चिरलेला कांदा जो मी उभा कट केलेला आहे, आणि कोथिंबीर ही मी जास्तच घेतलेली आहे, कारण की कारल्याच्या भाजीमध्ये कोथिंबीरचं जास्त प्रमाण असलं तर कारल्याची भाजी ही अजून जास्त चांगली टेस्टला लागते। आणि दाण्याचं कूट, तर आपण इथे एक कारला घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी याचे सर्वप्रथम देठ काढून घेते। असे आपल्याला त्याचे आधी देठ काढून घ्यायचे आणि याला मधून अशी हे बघा असं उभं असेल तर त्याला मधून एक कट करायची, डीप कट नाही करायची आपल्याला, एक जस्ट वरतून अशी कट झाली पाहिजे। बघा तुम्ही बघू शकता, जेणेकरून आपण याचे असे पातळ असे स्लाइस करून घ्यायचे। शक्यतो पातळ स्लाइस करून घेऊया, कारण की भाजी ही वाफेवर आपण करणार आहोत, त्याची पटकन अशी शिजेल। अशाच प्रकारे आपण उरलेले हे कारले सुद्धा याच्या बारीक अशा पातळ स्लाइस आपण करून घेऊया। तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे मी सगळ्या स्लाइस कारल्याच्या स्लाइसमधून त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहे। आता मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे। आता आपण पॅन थोडासा गरम तापला तर त्याच्यामध्ये तेल न घालता, आपण इथे तेल नाही टाकलेला पॅनमध्ये, डायरेक्ट आपण जे कारल्याचे स्लाइस बारीक केलेले आहेत तेच टाकूया। यानंतर आपण एक छोटा चम्मच आहे तो आपण मीठ घालूया, एक छोटा चम्मच मीठ। आता आपण मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपण जे मीठ टाकलेलं आहे ते पूर्ण कारल्यामध्ये असं एकजीव व्हायला पाहिजे। आता चांगलं मिक्स झालेलं आहे मीठ कारल्यामध्ये। आता आपण 3 ते 4 मिनिट आपण याला वाफेवर ठेवूया। याच्यात पाण्याचे छिडके वगैरे एक्स्ट्रा काहीच टाकण्याची गरज नाही आहे, कारण की कारल्याच्या स्लाइसमध्ये आपण मीठ घातलेलं आहे, म्हणून मिठामुळे त्याला पाणी सुटतं आणि त्याच्यातच ते वाफून शिजतात। 3 मिनिटं झालेली आहे, याला आपण परत एकदा मिक्स करून घेऊया। आपण वाफेवर याला करून घेतलेली आहे। आपण एक स्लाइसला थोडंसं कट करून बघू शकता, किती पटकन ही अशी कट होती, म्हणजे ही छान प्रकारे वाफून झालेली आहे हे लक्षात येतं। वाफवलेले कारल्याचे हे जे स्लाइस आहेत मी एका प्लेटमध्ये काढून घेतले। आता मी गॅसवर परत एकदा पॅन ठेवलेला आहे। आपण कारल्याच्या त्या फोडीला जे स्लाइस केलेले आहेत त्याला फोडणी घालूया। त्यासाठी साधारण मी 1 चम्मच एवढं तेल टाकलेलं आहे। तेल थोडं तापल्यावर आपण त्याच्यामध्ये जिरं टाकूया, त्यानंतर बारीक कट केलेली आपण हिरवी मिरचीचे काप टाकूया। हिरवी मिरची ब्राऊन झाल्याच्या नंतर आपण कढीपत्ता टाकूया, नंतर आपण बारीक कट केलेला कांदा घालूया। फोडणी ही चांगली जर झाली तरच भाजीला छान असं एक टेस्ट येते,
कांदा ब्राऊन होईपर्यंत आपण याला करून घेऊया. कांदा हा अजूनही कच्चाच आहे, त्याला चांगला ब्राऊन होईपर्यंत शिजवून घेऊया. कांदा हा तुम्ही बघू शकता आता छान असा ब्राऊन झाला आहे. आता हळदी पावडर अर्धा चम्मच लाल तिखट पावडर. आपण हिरवी मिरची पण याच्यामध्ये घातलेली होती, म्हणून मी अर्धा चम्मचच लाल तिखट पावडर घेतलेली आहे. आणि मीठसुद्धा अर्धा चम्मचच मी घेतलेला आहे, कारण की आपण कारले ही वाफवताना सुद्धा मीठ घातलं होतं. त्याला चांगलं एकजीव करून घेऊया. आता सर्व मसाले हे मिक्स झाले आहे, तर मी या स्टेजवर कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीरला पण आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. कोथिंबीरसुद्धा छान प्रकारे मिक्स झालेली आहे. आता आपण कारल्याची बारीक केलेली काप याच्यामध्ये घालूया. आता आपण चांगले हे मिक्स करून घेऊया, जेणेकरून कारल्याच्या स्लाईसमध्ये आपण जे हे काही लाल तिखट मीठ आणि टाकलेलं आहे ते मिक्स होईल. सर्व मसाले कारल्यामध्ये मिक्स झाल्यावर आपण 1-2 मिनिट वाफेवर ठेवूया. 2 मिनिट झालेले आहे. आपण बघू शकता कारल्याची भाजी ही किती छान याला टेक्स्चर आलेलं आहे. आता या स्टेजवर आपण जे दाण्याचं कूट बारीक करून मी घेतलेलं होतं ते घालणार आहे. याला पण आपण मिक्स करून घेऊया. भाजी बनवून तयार झालेली आहे, तर आपण याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपली ही कारल्याची सोप्या पद्धतीने तयार होणारी रेसिपी झटपट तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी करून बघा आणि कशी झाली ते पण सांगा. जर तुम्हाला ही कारल्याची भाजी बनवण्याची सोपी पद्धत आवडली असेल तर हेल्दी किचन रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक अँड शेअर नक्की करा. धन्यवाद.